जोडतो कितीही, मोडतो कधीही, चुकतो कधी तो, चालतो तरीही, वेड लावतो हा, भूल पाडतो हा, संसार हा ओढलावी जीवा, ओढलावी जीवा, ओढलावी जीवा, ओढलावी जीवा. शब्दांचे बांध सारे कोसळून जाती, फूल पाखरा परी हलणारी नाती, ओळखीचे हात जरी निसटून गेले आणि कुणी दूरचे जवळही आले, काळोखात टिमटिमतो आशेचा दिवा, संसार हा ओढलावी जीवा, ओढलावी जीवा, ओढलावी जीवा, ओढलावी जीवा. अगं वंदन, वंदना, ते ॲक्च्युली 7 नंबरच्या पेशंटला कळा यायला लागल्यात ना, बहुतेक लेबर रूममध्ये. या कामाचं काय करताय तुम्ही? नाही म्हणजे माझी माणसं त्या वस्त्यांमध्ये राहत आहेत, ती तिथे राहतील, त्यांच्याबरोबर जेवतील, त्यांच्याबरोबर खातील पितील, त्यांची अंडी पिल्ली बाहेर काढतील, तिथपर्यंत ते तिथनं हलणार नाहीत. आणि मग युती संपली, त्यांचा विरोध संपला की मग एक दिवस आक्रमण. आक्रमण म्हणजे बुलडोझर, एका रात्रीत खेळ खलास. तर अशी आहे प्रियाची कहाणी. सगळं माझ्या कल्पनेच्या खूप पलीकडचं आहे. किती दिवस आपल्या बरोबर काम करते, कल्पनाही नव्हती आपल्याला कशा कशा परिस्थितीतनं ती चालली आहे ती. टोनी बरोबर मुंबईला जाण्यासाठी इतकी ठाम आहे ती. प्रेम म्हणावं की अगतिकता? आगतिकता हेच म्हणणं जास्त योग्य होईल. कदाचित तिच्या पुढे दुसरा काही पर्यायच राहिला नसावा. म्हणजे त्या टोनीने तिच्या समोर काही पर्याय ठेवलाच नसावा. आधी परिस्थितीने दुबळी केली, त्यात समर्थ वाटेल असा आधार सापडला तिला. अशा परिस्थितीमध्ये तिच्या जागी दुसरी कोणीही असती ना, तरी अशा धाडसाचा मोह पडला असता तिला. एवढी मोठी रिस्क घेते ती. अशा परिस्थितीत त्या टोनी बरोबर जाणं म्हणजे आगीतून उठून फुपाट्यात पडायचं. पण ते समजण्या इतकं भान नाहीये ना तिला. सध्या तिच्याकडून आपण तशी अपेक्षा करू शकत नाही. तुम्ही म्हणताय ना ते खरंय. त्या टोनीने अगदी तिला हिप्नोटाईज करून टाकलंय. यासाठीच येत असेल तो हॉस्पिटलमध्ये तिला हिप्नोटाईज करायला. मला नाही वाटत तसं. हॉस्पिटलमध्ये त्याचं दुसरं काहीतरी काम होतं, ही योगायोगाने सापडली त्याला. दुसरं काम काय असू शकतं ते माझ्याही अजून लक्षात येत नाहीये. बरीच चौकशी करूनही प्रिया सुद्धा या प्रश्नाचं उत्तर देऊ शकलेली नाही. तिला माहिती नसेल, ती बिचारी आपली तो परत भेटल्याच्या आनंदात असेल. पण वंदना, गेले काही दिवस मला हा प्रश्न सतत सतावतोय. तो आपल्या हॉस्पिटलमध्ये का आला असेल? इथे काय काम असेल त्याचं? त्यात तिच्या पाठोपाठ ICU मध्ये पार तुझ्या बाबांच्या बेडपर्यंत जाऊन पोचला तो. काय उद्देश असेल त्याचा तसं करण्यात? वंदना, मला वाटणारा संशय परत परत घडणाऱ्या या घटनांमुळे अधिक ठळक होत चाललाय. त्याचं आणि तुझ्या बाबांवर झालेल्या मेंटल थ्रेटचं नक्की काहीतरी कनेक्शन आहे. कदाचित तो तुझ्या बाबांना ओळखतही असावा. मॅडम, पण अशा प्रकारच्या माणसाशी माझ्या बाबांची ओळख असण्याची शक्यता खूप कमी आहे. त्यांच्या साध्या सेवानिवृत्त आयुष्यात एखाद्या गुंडाशी ओळख होणं याचे चान्सेस खूप कमी आहेत. तुझे बाबा त्याला ओळखत नसतीलही, पण तो तुझ्या बाबांना ओळखत असेल. कदाचित त्याची ओळख हाच तुझ्या बाबांवर झालेला थ्रेट नसेल ना? वंदना, हे सगळे माझ्या मनाचे खेळ आहे. पण खरं सांगू का, गेले काही दिवस या सगळ्या प्रश्नांनी माझी झोप उडवली ग. तुम्हाला काय म्हणायचंय मॅडम? ह्या माणसापासून बाबांच्या जीवाला धोका आहे?
असं अगदी ठामपणे म्हणू शकत नाही मी. त्या दिवशी इथे तमाशा झाल्यापासून त्याचं येणंही बंद झालंय. त्यामुळे तसं काळजी करायचं कारण नाहीये. पण तूही जरा लक्ष ठेवून राहा वंदना. काहीतरी कारण काढून तुझ्या बाबांना भेटायला येणाऱ्या कुठल्याच माणसावर विश्वास ठेवू नकोस. शंकेखोर म्हणशील मला, पण मी मात्र त्या दिवसापासून आपल्या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या प्रत्येक पेशंटच्या प्रत्येक पाहुण्याकडे लक्ष ठेवू नये. एखाद्या वेळेला ग्रामीण भागातला पेशंट असतो, त्याच्याकडे येणाऱ्या पाहुण्यांची गर्दीही असते. अशा गर्दीचा फायदा घेऊन कोणीतरी तिथे घुसण्याचा प्रयत्न करू शकतो. उद्यापासून मी रात्री झोपायला तिथेच जायचंय. तसं वॉचमनला मी अलर्ट केलंय, त्याचं लक्ष असतं. म्हणजे तुला अगदी प्रत्येक वेळेला रात्री जायची गरज नाहीये. मॅडम, डॉक्टर श्रोत्रींचा रिपोर्ट येण्याआधी त्या दिवशी शैलेश सुद्धा तुमच्यासारखाच डिस्टर्ब झाला होता. तोही सारखा हेच म्हणत होता. असा कोणता मानसिक आघात झालाय त्यांच्यावरती? तो काही बोलला नाही मला, पण त्याची अस्वस्थता बघून असं वाटलं की कोणावर तरी संशय आहे त्याचा. त्यात त्याच्या वडिलांशी त्याचं खूप मोठं भांडण झालं होतं. तेही कोणत्या कारणावरून हे तो मला नीट सांगूच शकला नाही. म्हणजे या टोनीचा आणि घोरपडे सरकारांचा काही संबंध तर नाही ना? शैलेश कधी कधी विनाकारणच टेन्शन घेतो, म्हणून या सगळ्या बाबतीत मी त्याला काहीच बोलले. पण आता असं वाटतंय की एकदा बोलून घ्यावंच त्याच्याशी. कदाचित तो माझ्याशी स्पष्ट काय ते बोलेल. त्याचा संशय कोणावर आहे? बोलूनच घे. कारण तसं असेल ना, तर या सगळ्या गोष्टींचा तुमच्या प्रेमाशी नक्कीच संबंध आहे. कोणाला तरी तुमचं लग्न झालेलं नकोय. शैलेशच्या आईंनी मला घरी बोलवून घेतलं होतं. स्पष्ट कल्पना दिली त्यांनी. आमचं नातं त्यांना मंजूर नाही. शैलेशचे वडीलही भेटले होते मला काही दिवसांपूर्वी त्याच्या डिस्पेन्सरीत. मला बघितलं आणि रागारागात निघून गेले ते. हो, तू बोलली तेस मला. आणि हे सगळं घडलं आणि पुढच्या 2 दिवसातच तुझ्या बाबांच्या बाबतीत ही घटना घडली. वंदना, तू म्हणतेस ते खरं आहे? ते जे कोणी आहे त्याचं टार्गेट बाबा नाही. ओढलावी जीवा. प्रिया, प्रिया. मॅडम तुम्ही? अगं, रावलं नाही म्हणून तुला भेटायला आले. कशी आहेस? मी बरी आहे. तुम्ही कशा आहात? मी ठीक आहे. सगळं असं उभ्या उभ्याच विचारणार आहेस की? सॉरी मॅडम, बसा ना, मी पाणी आणते. नाही, असू दे, ये तू पण बस. तुझा भाऊ आणि बहीण दिसत नाहीये? त्यांना मामाकडे ठेवले. वस्तीवरची परिस्थिती माहिती आहे ना तुम्हाला, म्हटलं उगाच रिस्क नको. हो. अगं, त्यांच्यासाठी खायला आणलं होतं. त्याची काय गरज आहे मॅडम? असू दे ग. काय करतेस सध्या? काही नाही, असंच. काही नाही? नाही म्हणजे तुझ्यासारखी कामसू मुलगी काही करत नाही म्हणजे कसं शक्य आहे? काही नाही, वाट बघतोय आम्ही. काय पुढ्यात वाढून ठेवलंय त्याची. पुढ्यात वाढून ठेवलंय म्हणजे? अहो, सध्या अशी परिस्थिती आहे की कधीही बुलडोझर येईल आणि आमची घरं जमीनदोस्त होतील. नशिबात असेल तसं होईल. आपण काय फक्त वाट बघायची मॅडम. अगं, पण कोण माणसं आहेत ही? कायदा आणि सुव्यवस्था अशी ढाब्यावर बसवणारी? आहेत, खूप ताकदवान लोक आहेत. आपल्या गरीबाचा काय टिकाव लागणार त्यांच्या पुढे? अगं, पण तुमच्या ह्या जागेचं प्रकरण कोर्टात आहे ना अजून? निकाल लागला त्याचा? ते अजून कोर्टातच आहे मॅडम. कोर्टाचा निकाल लागण्याआधीच हे आमचा निकाल लावतील. कोर्टाच्या निकालाच्या आधीच त्यांना घाई लागली आहे तुमची घरं पाडण्याची? असे कोण लागून गेलेत ते? ते कोर्टापेक्षा मोठे आहेत? तू ओळखतेस त्यांना?
प्रिया तू गप्प काय आहेस? अगं बोल ना. परवा तू हॉस्पिटलमध्ये येऊन जे काही सांगून गेलीस त्यानंतर खूप अस्वस्थ झाले मी. दिवस रात्र फक्त तू सांगितलेलंच आठवत राहिले. म्हणून आज मुद्दाम भेटायला आले तुला. आणि तू कुठल्या त्या गुंडाबरोबर मुंबईला जाणार होतीस? कुठे तो? का तोच पाडणार आहे तुमची वस्ती? म्हणजे तो तुझ्या डोळ्यासमोर तुझं घर पाडणार आणि तो मुकाटपणे सगळं सहन. आणि जेव्हा तुझ्या वडिलांसारखे लोक त्याला थांबवण्यासाठी पुढे येतील तेव्हा त्यांना मारहाण करणार, पोलिसांना फितवून त्यांना आत टाकणार आणि हे सगळं तुम्ही सगळे मुकाटपणे सहन करणार. प्रिया तो स्वतःची सुटका करून घेशील, पण इथे राहणाऱ्या दुसऱ्या लोकांचं काय? इतकी वर्ष झालं इथे सगळे राहत आहेत आणि तू त्या गुंडाची साथ देऊन या सगळ्यांच्या पाठीत खंजीर खुपसणार. तुझ्या मनाला पटतं हे? जाऊ द्या ना मॅडम, तुम्ही का जीवाला त्रास करून घेता? आमचं नशीब आमच्या बरोबर. काय घेणार तुम्ही? चहा, कॉफी? काही नको. तुझ्याशी जे बोलायचं होतं ते बोलले. आता निघते. शेवटी तुला जे वाटतं ते तू कर. पण प्रिया, माझी विनंती आहे तुला, जो काही निर्णय घेशील तो कुणाच्या दबावाखाली नको घेऊस. स्वतःचा, तुझ्या भाऊ बहिणीचा, या वस्तीमध्ये राहणाऱ्या लोकांचा भविष्य असा अंधारात टाकून नको जाऊस. निघते. थांबा हो मॅडम, काहीतरी चहा कॉफी घेऊन जा. टोनी टोनी म्हणतात मला. हाव आर यू? हो, एक रिक्वेस्ट करायची होती तुम्हाला. ज्या गोष्टीत आपलं काम नाही त्यात उगीच नाक खुपसत जाऊ नका. उगीच त्रास होईल तुम्हाला. म्हणजे काय म्हणायचंय तुला? धमकी देतोयस मला? धमकी? अहो केवढा भयानक शब्द बोलून राहिलात मॅडम. अहो मी गरीब माणूस, कशाला कोणाला धमक्या बिमक्या देणार? अहो मी सल्ला दिला. बघा, ऐकण्यात तुमचा शहाणपणा आहे. दोन्ही गप्प बस, काय पण बोलू नकोस. जा बघू तू इकडनं. आता मी काय बोलून राहिलो? अगं उद्या तुमच्या मॅडम काहीतरी धमकी बिमकी बडबडून राहिल्या. आता मी काय त्यांना म्हणलो का? मॅडम त्याचं ऐकू नका तुम्ही. तुला जा म्हटलं ना. एक मिनिट, बोलायचं जरा तुझ्याशी. जाऊन द्या ना मॅडम, उगाच बोलण्याने बोलणं वाढतं. प्रिया, एक मिनिट थांब. बरं झालं मी इथे आले. तुला एकदा भेटायचं होतं मला. काम होतं तुझ्याकडे माझं. काम माझ्याकडे? हो रे, तुझ्याचकडे. आभार मानायचे होते ना तुझे. आभार? माझे? काय ना की माझे वडील असेल, कसला तरी जबरदस्त मानसिक आघात झाला त्याच्यावर. हो का? अरे रे रे, तुमच्या वडिलांना देवानी लवकर बरं करून दे हो. ते बरे झाले. त्या दिवशी तू प्रियाला भेटायला हॉस्पिटलमध्ये आला होतास तेव्हाच पहिल्यांदा हालचाल करायला लागले. अरे वा. आणि मग दुसऱ्या दिवशी तू परत आलास तेव्हाही असंच घडलं. तुझा आवाज ऐकला आणि एखादा शॉक बसावा तसा त्यांचं शरीर हालचाल करायला. अहो म्हणतात ना ते बोला फुलाला गाठ, तसंच असेल ते काहीतरी. बोला फुलाला गाठ. योगायोग असेल, योगायोग असेल, पण मला नाही वाटत. म्हणजे माझ्या वडिलांच्या मानसिक धक्क्याचा आणि तुझ्या आवाजाचा काहीतरी संबंध आहे. जाऊ, पण तुझ्यामुळे माझे वडील बरे झाले. माझं कर्तव्य आहे तुला थँक्यू म्हणायचं, है ना? थँक्यू व्हेरी मच.
ओढला रे जीवा मोठ्याने काहीतरी बोला. कोण आहात तुम्ही आणि इथे काय करताय? आणि हे लाईट कसे गेले होते? अहो काय लाईट म्हणजे झोप लागली हो मला. म्हणजे लाईट केव्हा गेले कळलंच नाही. बहुतेक ट्रिप झाले असणार. आणि यांच्या ऑक्सिजन मास्कला कोणी हात लावला होता? मी नाही हो, मी काही नाही केलं हो. मी कशाला हात लावेन याला. अहो मी इथे थांबलो होतो. पण इथे रात्री थांबायला कोणाला अलाउड नाहीये. मग तुम्हाला इथे थांबायची परवानगी कोणी दिली? परवानगी नाही हो. परवानगी कशाला. मी परवानगी वगैरे नाहीच घेतली ना कोणाची. नाही म्हणजे तसं मला माहीतच नव्हतं की इथे थांबायला परवानगी वगैरे लागते. मी आपला थांबलो होतो इथे. हे म्हणजे हे एकटेच होते ना. म्हणजे काळजी वाटते हो त्यांची. इथे वंदना पण नाहीये. आणि अहो झोप लागली हो. काय करणार. आणि मला झोप लागली आणि यांना जाग आली नाही. म्हणजे बघतो तर अंधार. मला वाटलं लाईट गेलेत आणि म्हणून मी त्या स्विच कडे जातो आणि तेवढ्यात तुम्ही आलात. हो तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये का. हो काय म्हणजे माझ्या झोपेवर माझ्या कंट्रोलच नाहीये. दिवसभर कामं असतात ना 16 तास. त्यामुळे जाम थकायला होतं. अच्छा येतो मी. थांबा, वैदेही मॅडम येत आहेत. अहो वैदेही मॅडम कशाला ना. अहो मी सांगतोय ना तुम्हाला. काय माझ्यावर विश्वास नाहीये का. मंदार तुम्ही आत्ता इथे? तुम्ही संध्याकाळी पण आला होतात ना? अहो हो. अहो तेच सांगतो काय. मी तेच यांना सांगत होतो की मी आलो होतो संध्याकाळी. मग तुम्ही आत्ता इथे काय करताय? पुष्पा तुझं लक्ष नव्हतं का? मॅडम मी आत्ताच अर्ध्या तासापूर्वी येऊन सलाईन चेंज करून गेले होते. हे केव्हा आले कळलंच नाही. अहो नाही हो. मी कुठून कधी आलो नाहीये. मी इथेच होतो. मॅडम आपलं आता फोनवर बोलणं सुरू होतं ना तेव्हा मला या रूम मधून पेशंटचा आवाज आला. इथे आले तर अंधार होता मॅडम. व्हॉट? अहो हो ना मॅडम. तेच तर सांगतोय मी. अहो अंधार होता ना. आणि अहो घाम यायला लागला आणि हे कणायला लागले आणि लाईट गेली ना. त्यामुळे जाग आली हो मला. हे म्हणाले मी पेशंटचा नातेवाईक आहे आणि त्यांच्या सोबतीला आलो होतो म्हणून. इथे पेशंट पाशी रात्री थांबायला परवानगी नाहीये हे माहिती आहे ना? हो मॅडम. काय मॅडम आता तुम्हाला सगळं सांगायला लागतंय मला. म्हणजे कसं आहे संध्याकाळी मी इथे आलो होतो ना तेव्हाच आपली भेट नाही का झाली. म्हणजे वंदनानेच करून दिली नाही का. हो पण त्यानंतर तुम्ही इथून गेलात.
मी पाहिलं तर तुम्हाला जाताना. अहो, सांगतो काय, अहो मी गेलोच नाही. अहो वंदना मला म्हणाली की तू थांब इथे, म्हणून मी थांबलो होतो. अहो असं बघू नका माझ्याकडे, खरंच सांगतो मी. अहो मला ना कुठेही कशी झोप लागते. अहो, एकदा तर गंमतच झाली हो. म्हणजे मी मीडिया मॅनेजमेंट करायचो ना, त्यावेळेला जेलमध्ये शूटिंग होती आमची. आणि अहो तिथे शूटिंग मध्ये झोप लागली ना, मला काय कळलंच नाही कधी झोप लागली. अहो आमचं शूटिंग संपलं, सगळी मंडळी निघून गेली आणि मी तिथेच गाढ झोपलेला. अहो पोलिसांची शिफ्ट बदलली, मला काय कळलंच नाही काय झालंय काय. आणि जाग आली फक्त तर मी कैद्यांमध्ये. आणि पोलीस सुद्धा मला कैदीच समजायला लागले. आणि तुम्हाला सांगतो, अहो मी किती विनंती केली त्यांना की साहेब मी कैदी नाहीये. अहो कसा बसा निसटलं सांगू तुला. गंमतच झाली ती. म्हणजे सॉरी सिस्टर, सॉरी मॅडम, माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला त्याबद्दल सॉरी. अच्छा येतो मी. तुझ्या बाबांच्या तब्येतीवर कुणाचं तरी लक्ष आहे, पण का आणि कशासाठी? तुझ्या वृद्ध बाबांनी कुणाचं काय घोडं मारलंय? त्यांनी नाही, मी घोडं मारलंय कुणाचं तरी, आणि त्याची शिक्षा बाबांना मिळते. नाही म्हणजे आत्ता मला तुमचं टेन्शन कळलं. हे सगळं शालिनीला कळणार याची भीती वाटते ना तुम्हाला? अहो असं काय करताय आप्पासाहेब? अहो एकदा का शालिनीच्या मनात माझ्याबद्दल संशय निर्माण झाला ना, तर तो काढणं फार जड जाणार आहे मला.